नमस्कार मंडळी. आता सध्या सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि मी आलेलो आहे मंगळवेढ्याकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती. आणि या ठिकाणी हा आहे मान नदीवरचा जुना पूल आणि या बाजूला आहे नवीन पूल. तर मान नदीच्या जुन्या पुलावरती मी आलेलो आहे आणि हा पूल कधी बांधला याची पूर्ण माहिती या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधल्या बोर्डवरती आहे आणि ते दोन्ही बोर्ड आपण या ठिकाणी घेतोय. तर मान नदी पूल उद्घाटन समारंभ कॅप्टन हिज हायनेस श्रीमंत सर चिंतामणराव धोंडीराज पटवर्धन KCIE राजासाहेब ऑफ सांगली यांचे हस्ते तारीख आहे 10 जुलै सन 1940 रोजी. आणि याखाली मग सल्लागार इंजिनियर वगैरे बाकीची माहिती जी आहे तीही दिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक बोर्ड आहे जो इंग्लिशमध्ये आहे आणि त्यावरती तीच माहिती इथं उपलब्ध आहे. तर या ठिकाणी हा जो जुना पूल आहे, आता या ठिकाणं फक्त चुकून स्थानिक मोटरसायकल किंवा काही गाड्या येत असतील. आणि खालच्या बाजूला आहे मान नदी. मान नदीला जो बंधारा झालेला आहे सिद्धेवाडी मल्लेवाडी या ठिकाणी, आणि त्या ठिकाणचं जे बंधाऱ्यात अडलेलं जे पाणी आहे ते आपल्याला पुलावरून दोन्ही बाजूला दिसतंय. तर हे अडलेलं पाणी आणि काही पक्षी आपल्याला इथून जात असताना दिसत आहेत. नदीच्या या बाजूला हा आहे नवीन पूल. आणि हा पूल जो आहे तो नगर विजापूर या रस्त्यावरील आहे. इथून पंढरपूरचं अंतर साधारणपणे 15 किलोमीटर आणि मंगळवेढ्याचं अंतर 7 किलोमीटर आहे. काही पक्षी आपल्याला इथं फिरताना दिसत आहेत. पाणी बंधाऱ्यात जे अडलेलं आहे ते साठलेलं दिसतंय, त्यामुळं या ठिकाणी थोडीशी घाण दिसते. नदीत भरपूर विहिरी आहेत आणि या नदीच्या पाण्यावरती मल्लेवाडी आणि सिद्धेवाडी परिसरातील जे बागायत आहे ते होत असतं. समोरच्या बाजूला आपल्याला दिसतोय तो बंधारा आहे आणि पुलावरून जी वाहतूक चालू आहे ती पण दिसते. त्याला क्लोजअप करून घेता येतं का ते बघतोय मी. तर समोरच्या बाजूला जो बंधारा दिसतोय ते पूर्णपणे पाणी जे अडलेलं आहे ते आपल्याला दिसतंय. आणि या ठिकाणी थोडासा धूर झालेला दिसतोय. तर असं लांबपर्यंत हे पाणी अडलेलं आहे. परत बरेचसे पक्षी आपल्याला इथून विहार करताना दिसत आहेत. नवीन पुलावरून वाहतूक चालू आहे ही दिसते. आणि या नदीच्या पाणी अडलेल्या मुळे या दोन्ही भागातील गावचे किंवा नदीकाठचे सगळे मान नदीकाठचा जो भाग आहे तो बागायत झालेला आहे. तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. या ठिकाणी मासेमारीसुद्धा चालू आहे असं दिसतंय. जे मासेमारीचे काम सध्या पाणी अडल्यामुळं बंधाऱ्यात चालू आहे. आम्ही मान नदीच्या खालच्या बाजूला आलेलो आहोत आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाणी दिसतंय. तर हे पूर्णपणे जो मान नदीवरती बंधारा आहे
मल्लेवाडी आणि सिद्धेवाडीच्या हद्दीवरती. तर त्यामुळे हे पाणी आपल्याला माझ्या पाठीमागे साठलेलं दिसतंय आणि हेच पाणी मान नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावांना बागायतीसाठी वापरलं जातं. माझ्याबरोबर आहे सुरेश भोपळे आणि जे जुनं पूल दिसते आपल्याला, तर त्या ठिकाणी असलेलं जे दगडी बांधकाम कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला दिसेल. आणि हा पूल 1940ला बांधून त्याचं उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्याला जवळजवळ 84 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि तो पूल पाठीमागच्या 3-4 वर्षापासूनच वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. म्हणजे किती चांगल्या पद्धतीचं किंवा प्रकारचं किंवा प्रतीचं बांधकाम होतं हे आपल्याला लक्षात येईल. आणि नवीन पूल झाल्यामुळं या पुलावरची वाहतूक बंद झालेली आहे. परंतु या पुलाने अनेक पावसाळे बघितलेले आहेत आणि या नदीच्या पुलावरून सुद्धा पूर आल्यानंतर पाणी गेलेलं आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे. या पुलाचं आयुष्य जे आत्ताचं आहे ते जवळजवळ 84-85 वर्षाचं आहे आणि अजूनसुद्धा तो चांगल्या परिस्थितीत आहे. फक्त स्थानिक वाहतुकीसाठीच त्या पुलाचा सध्या वापर होतो. परंतु नवीन पूल बांधणं गरजेचं होतं आणि नवीन पुलाची उंची वाढल्यामुळे आता यानंतर कधीही पूर किंवा महापूर आला तरीही फक्त जुन्या पुलावरनं पाणी जाऊ शकतं. नवीन पुलाला वरच्या बाजूला टचसुद्धा करू शकणार नाही. तेवढं पाणी येणं किंवा पूर येणं हे अशक्य गोष्ट आहे. पण हे वाढलेलं पाणी या ठिकाणी असणारे पक्षी आणि पाठीमागच्या बाजूला मासेमारीसुद्धा चालू आहे हे सुद्धा आपल्याला यातून दिसतं. तर असा हा मन नदीमुळं झालेला सुजलाम सुफलाम परिसर असं म्हणता येईल. आणि याच नदीमध्ये उजनी धरणाचं पाणी बंधाऱ्यात अनेक वेळा सोडलं जातं आणि ते तावशी भागातून इकडे येतं. तर जे हे पाठीमागचे बंधारे आहेत हे सगळे कॅनलचं पाणी सोडून सुद्धा म्हणजे उजनीच्या पाण्याचाही या परिसराला फायदा होतो. तर असा हा मान नदीकाठचा परिसर किंवा मान नदीचं खोरं जे आहे ते आमच्या भागात असं मस्तपैकी बागायत करून देतं. असं हे मान नदीचं खोरं त्याचा आपल्याला फायदा होतो.